जय महाराष्ट्र घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त म्हणजे खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे लता ही जानकीला संदेश देते की सगळे काही पुरावे हे ऐश्वर्याकडे आहेत व घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार ऋषिकेश आणि जानकी घरच्यांना सांगतात व जानकी म्हणते की सर्व काही पुरावे हे ऐश्वर्याकडे आहेत असा संदेश आईने मला दिलेला आहे, पण तिच्याकडे ते पुरावे कसे काय असू शकतात। यावर अवंतिका म्हणते ते पुरावे ऐश्वर्याकडेच आहेत। हे ऐकून ऋषिकेशला मात्र राग येतो व तो म्हणतो पुरावे ऐश्वर्याकडे आहेत पण ते तिच्याकडे गेले कसे, व अवंतिका त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरच्यांसमोर सांगते व ऋषिकेशच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन तो सौमित्रची गच्ची धरतो व म्हणतो की तू पुराव्याची फाईल का दिली ऐश्वर्याला। तेवढ्या जानकी पुढे येते व म्हणते कारण जर नसती दिली तर ऐश्वर्याने अवंतिकाचा जीव घेतला असता। त्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो आता आपल्याला पुराव्याची फाईल कशी परत मिळणार। यावर जानकी म्हणते जर काट्याने काटा काढायचा असेल तर जो कोणी ऐश्वर्याला मास्कमॅन मदत करतोय आपल्याला त्याच्यासारखं व्हायला लागेल। व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं मास्कमॅन आणि ऐश्वर्याची भेट झालेली असते तेव्हा ऐश्वर्यासाठी मास्कमॅन 50 कोटी घेऊन आलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणते हे घे माझ्या विरोधात असलेली सगळ्या पुराव्याची फाईल आणि ठरल्याप्रमाणे मला 50 कोटी मिळायलाच पाहिजे आणि यामध्ये कसलीही फसवाफसवी नको। यावर उत्तर म्हणून मास्कमॅन म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं। व पुराव्याची फाईल घेऊन मास्कमॅन आपल्या चेहऱ्यावरचं मास्क काढतो तेव्हा सर्वांना चकित होईल असा चेहरा आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे जानकीचा। जानकीला पाहून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच निसरते व आश्चर्याने जानकीला म्हणते जानकी तू। तर प्रेक्षकांनो जानकीने मास्कमॅनचा अवतार घेत ऐश्वर्याला फसवत तिच्या विरोधात असलेले सगळे पुरावे हे स्वतःकडे घेऊन खूपच मोठी बाजी मारलेली आहे। तर आता मालिकेमध्ये पुढे काय ट्विस्ट येणार हे पण बघायला खूपच मजा येणार आहे आणि अशाच न्यूजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका।